चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जन्मोत्सव यावर्षी 12 एप्रिल 2025ला आहे. वार शनिवार असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने कुळाचार कसा करावा, जो अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आपला कुळधर्म जेव्हा आपण करत असतो, आई भगवतीची सेवा जेव्हा आपण करत असतो, त्याच्या सर्वात महत्त्वाच्या भागाची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आता 12 एप्रिलला चैत्र पौर्णिमा आहे. चैत्र पौर्णिमा किंवा चैत्र महिना हा दिवस, हा संपूर्ण महिना आपल्या कुळदेवीच्या उपासनेचा, कुलदेवीची सेवा करण्याचा, कुळाचार कुलधर्म करण्याचा अतिशय महत्त्वाचा महिना आहे. आणि अर्थात याच दिवशी हनुमान जन्मोत्सव सुद्धा आहे. आता पौर्णिमा केव्हा सुरू होते ते तुम्हाला सांगते. तर 12 तारखेला पहाटे 3:32 पौर्णिमा सुरू होणार आहे आणि 13 तारखेला पहाटे 5:52 संपणार आहे. आता उदय तिथीनुसार आपल्याला 12 तारखेलाच पौर्णिमा साजरी करायची असते. कुळाचार कुलधर्म 12 तारखेलाच करायचा आहे आणि सत्यनारायण सुद्धा 12 तारखेलाच करायचं आहे. चैत्र नवरात्री सुरू झाली होती. आपण चैत्र प्रतिपदा ते चैत्र नवमीपर्यंत दुर्गाष्टमीच्या बऱ्याच काही सेवा आपण केल्या, पण काही ना काही कारणास्तव आपल्या सेवा राहून गेल्या. म्हणजे काय तर देवीची ओटी भरायची राहून गेली, हवन करायचं राहून गेलं, देवीचा कुळाचार करायचा राहून गेला. पण तो तुम्ही या चैत्र पौर्णिमेला करू शकता. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक समाजामध्ये तिथल्या काही परंपरा प्रथा वेगवेगळ्या असतात. आता काही घरात असं असतं की चैत्र नवरात्रीमध्ये काहीच पाळलं जात नाही, सेवाही केली जात नाही, घटस्थापनाही केली जात नाही. पण जरी तुमच्याकडे ही प्रथा असो किंवा नसो, या चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला कमीत कमी आई भगवतीची सेवा करणं तरी महत्त्वाचं आहे. काही कारणास्तव शक्य नाही झालं तर चैत्र पौर्णिमेचा हा दिवस सेवेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. या दिवशी जर मासिक धर्म, सुतक, विटाळ आला असेल तर अर्थात तुम्हाला सेवा करता येणार नाही. आता आपण सेवा काय करायच्या त्या बघूया. आई भगवतीची तुमची कुलदेवी कुठलीही असो, तरीसुद्धा आपल्या कुलदेवीची सर्वात उच्च कोटीची सेवा म्हणजेच श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे. अर्थात या नवमीपर्यंत, अष्टमीपर्यंत तुम्ही सामूहिक सेवेत गेलात तरी हरकत नाही. तरी प्रत्येक केंद्रामध्ये चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला आणि खरं तर चैत्र महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत पाठ चालू असतात आणि चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला दुर्गा सप्तशती ग्रंथाची समाप्ती असते. तुमची इच्छा असेल तर आवर्जून या सेवेमध्ये भाग घ्या, नाही तर शक्य असेल तर घरात तरी पाठ करावा. एका बैठकीतच श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे. आवर्जून ही सेवा करा. दिवसभरात कधीही तुम्ही करू शकता. याच दिवशी आपल्याला सत्यनारायण पण घालायचं आहे. हा दिवस आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण याच दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची आहे आणि आपल्याला कुलधर्माची, कुलदेवीची सुद्धा सेवा करायची असते, कुळाचार करायचा असतो. आता श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण काही कारणाने नाहीच करणे शक्य झालं तर अशा वेळी तुम्ही कुंजिका स्तोत्रमचं पठण करावं. त्यांना दुर्गा सप्तशती पाठाचं फळ मिळतं. जो 11 वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पठण करतो त्यांना दुर्गा सप्तशती पाठाचं फळ मिळतं. याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं नाही. दिव्य कवचने सुरुवात करायची आणि क्षमापत्तन स्तोत्रमपर्यंत सर्व पठण करायचं, तेव्हा तो एक पाठ कंप्लीट होत असतो. ज्यांना हे सगळं वाचन शक्य होत नाही त्यांनी 11 वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पठण करावं. ज्यांनी दुर्गा सप्तशती पाठ केला तरी सुद्धा त्यांनी एकदा तरी सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पठण तरी करायचं आहे. परंतु ज्यांना पाठच झाला नाही हो, त्यांनी 11 वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पठण करावं. आता हे दुर्गा सप्तशती पाठ झालं, सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं झालं. कुंकुमार्चन कसं करावं तर कुंकुमार्चन सेवा बघा. या दिवशी कुळदेवीच्या टाकाला, कुळदेवीच्या फोटोवर, कुळदेवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करायचं असतं. तेव्हा देवीच्या पायापासून ते मस्तकापर्यंत कुंकुमार्चन करत जायचं असतं. थोडक्यात तर देवी आईला, आई भगवतीला कुंकुवाचा अभिषेक करायचा असतो. ही सेवा अजिबात चुकवू नका. त्या दिवशी ही सेवा घरात झालीच पाहिजे. तुमच्याकडे श्रीयंत्र, देवीचा टाक, फोटो, मूर्ती जे काही असेल त्याच्यावर अभिषेक कुंकुवाचा म्हणजे कुंकुमार्चन झालंच पाहिजे. ही अतिशय महत्त्वाची सेवा आहे.
ही सेवा अजिबात चुकवू नका. चैत्र पौर्णिमेला कुळाचार केला जातो. आता काय काय केलं जातं तर घरामध्ये हवन केला जातो. देवीची ओटी 6 तारखेला दुर्गाष्टमीला भरली तरी तुम्ही 12 तारखेला चैत्र पौर्णिमेला परत ओटी भरू शकता, कारण हा एक कुळाचाराचा भाग आहे. या दिवशी सुवासिनी म्हणून एक स्त्री जेवू घालावी. या दिवशी पुरणाच्या आरत्या पण केल्या जातात. आता प्रत्येक ठिकाणी आरत्यांचा पण वेगवेगळा प्रकार आहे. काही ठिकाणी कणकीचे दिवे ज्या पद्धतीनं करतो त्याच पद्धतीनं पुरणाचे पण पंती टाईप दिवे करतात आणि त्यांच्यामध्ये फुलवाती टाकतात आणि आरती करतात. 11 पुरणाचे दिवे करायचे आणि 2 फुलवातीची एक फुलवात करून 11 दिवे प्रज्वलित करायचे आणि नंतर आई भगवतीची आरती करायची. जी तुमची कुलदेवी असेल तिची प्रथम आरती करायची. प्रथम गणपती बाप्पांची करावी, नंतर आपल्या कुलदेवीची आरती घ्यावी. या पद्धतीनं तो कुळाचाराचा भाग असतो. आता बघूया आवर्जून चैत्र पौर्णिमेला ओटी भरावी. आई भगवतीची तुमच्या कुलदेवीची ओटी भरा. या दिवशी सुवासिनी भोजन करायचं असतं. म्हणजेच कुळाचार करत असताना एक सुवासीन आली, अगदी 2 आल्या तरी त्यांचा तुम्ही मान सन्मान करावा किंवा त्यांची ओटी भरावी. काहीच नाही तर एक ब्लाऊज पीस असेल किंवा खण घ्या, तांदूळ घ्या, सुपारी, हळकुंड, खारीक, बदाम, 1 रुपया ठेवा, एक खोबऱ्याची वाटी ठेवा. या सर्व गोष्टी ताटात घेऊन त्यांची तुम्ही ओटी भरा. माझ्याकडे येणारी स्त्री ही कुळदेवी आहे या पद्धतीने तिचा मान सन्मान करावा. आणि बघा, ह्या सगळ्या गोष्टी करून बघा, आपल्यावर आई भगवतीची कृपा राहते. सांसारिक अडचणी प्रचंड प्रमाणात असतात आणि त्यातून मार्ग मिळावा म्हणून हा सर्व कुळधर्म करायचा असतो. आपल्याला 1 किंवा 2 सुवासिनी घरी बोलून त्यांना भोजन, त्यांची ओटी भरायची असते. आता सर्वात महत्त्वाचं, शारदीय नवरात्रीमध्ये आपण शेवटच्या दिवशी घटाला लवंगाची माळ अर्पण करत असतो. या दिवशी सुद्धा चैत्र पौर्णिमेला लवंगाची माळ अर्पण करायची आहे. लवंग घेताना अखंड घ्या, फुलासकट घ्या. छान 11 लवंगा घ्या, एक दोरा घ्या आणि त्या लवंगांची एक माळ तयार करा. 11 लवंगांची माळ आई भगवतीला, तुमच्याकडे मूर्ती असेल, टाक असेल किंवा फोटो असेल, त्यांना अर्पण करा. अर्थातच लवंगांची माळ आई भगवतीला अर्पण करायची असते. तर दुर्गाष्टमीला, नवमीला शक्य नसेल तर आवर्जून या दिवशी ही सेवा करा. ही सेवा चुकवू नका. ही माळ अर्पण केल्यावर ही माळ दुसऱ्याच दिवशी म्हणजे 13 तारखेला तुम्ही निर्माल्यात टाकून देऊ शकता. कुंकुमार्चन आपण जेव्हा करतो, कुंकुमार्चन आपण केल्यावर 21 लवंगा घ्यायच्या. शारदीय नवरात्रीमध्ये आपण सेवा केल्या आहेत त्या पद्धतीनं करायच्या आहेत. लवंगा ह्या अखंड घ्या, फुलासकट घ्या. लवंगा घ्या, त्या कुलदेवीच्या चरणावर लवंगा अर्पण करायच्या आहेत. लवंग अर्पण करताना फुलाचा भाग आपल्याकडे असावा, देठाचा भाग आई भगवतीकडे असावा. या पद्धतीने तुम्ही फोटोवर, टाकावर, मूर्तीवर अर्पण करायचं आहे. पण अर्पण करताना कमलात्मक मंत्र म्हणावा. कमलात्मक मंत्र हा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाये प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मीये नमः. हा मंत्र एकदा म्हणायचा आहे. नमो नमः आणि नमो नमः म्हणताना आई भगवतीच्या चरणावर 1 लवंग अर्पण करायची. थोडक्यात काय, कमलात्मक मंत्र 21 वेळा म्हणायचा. मंत्र म्हणून झाला की नमो नमः म्हणताना लवंगाचं अर्चन करायचं. लवंगा आई भगवतीला अर्पण करायच्या आहेत. 21 वेळा अर्पण करून झाल्यावर थोडा वेळ देवीसमोर त्या लवंगा ठेवा आणि त्याच दिवशी लवंगा काढा. म्हणजेच कमलात्मक मंत्र म्हणत 21 वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा आणि एक लवंग देवीच्या चरणावर अर्पण करायची आणि त्या लवंगा दिवसभर देवीजवळ ठेवायच्या आणि त्याच दिवशी त्या लवंगा परत काढून घ्यायच्या. दिवसभरात ह्या सेवा कधीही करू शकता. कुळाचार संध्याकाळी करावा, काही ठिकाणी सकाळी करतात. आता एखाद्याला व्यसन आहे, मग तो दारूचा असो अथवा मांसावर खूप जास्त प्रमाणात करत असेल किंवा तंबाखू, गुटखा, दारू, बिडी हे जे काही व्यसन आहे, तुमच्या घरातील व्यक्तींना जर ही व्यसनं असतील तर रोज त्यांना 11 लवंग, एक लवंग खायला द्या.
खात नसतील तर त्यांच्या चहामध्ये लवंग टाकायचे, याने व्यसन कमी होण्यास मदत होते. आता ज्यांच्या घरात कोणी व्यसन करत नाही त्यांनी काय करायचं, त्यांनी रोज एक लवंग खायची किंवा चघळत राहायची. पण याचा वापर भाजीत, खिचडीत, मसाले भातात नाही वापरायचं. हे तुम्हाला स्वतः खायचं आहे. एखादा व्यसनी व्यक्ती असेल तर त्याच्या चहामध्ये डेली टाकायचं. या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण आणि 21 लवंगांची प्रभावी सेवा आणि कुंकुमार्चन, सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पठण, ह्या ज्या काही सेवा मी सांगितल्या आहेत त्या आवर्जून करा आणि अनुभव घ्या. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी, आई भगवतीच्या चरणी, माता अंबाबाईच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.